तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी येते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदेंनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीमध्ये शिवसैनिकांनी युतीबाबत नाराजीचा सूर आवळलाय। नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांमध्ये पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र निवडणुका लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। तर अनेक ठिकाणी युती धर्म मित्रपक्षांकडून पाळला जात नसल्याचा आरोपही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलाय। मतदारसंघामध्ये आम्हाला संपवण्याचं काम सुरू असल्याची भावनाही अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। याशिवाय ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर, वसई विरार आणि भिवंडी या नगरपालिकांमध्ये देखील शिवसेना भाजप युतीबाबत अजूनही संभ्रम आहे। दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। त्यामुळे मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमध्ये युतीबाबत अजूनही मतभेद आहे आणि हे मतभेद मिटवताना तीनही पक्षातील प्रमुख नेत्यांचा कस लागणार आहे। महायुतीत आम्ही निवडणूक लढणार आहोत। प्रत्येक पक्षाला स्वतःचं बळ वाढवण्याचा अधिकार आहे। मित्र पक्षांना घेऊन निवडणुका लढवायचा महायुतीचा निर्णय आहे आणि त्यातला अंतिम निर्णय हे देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार, रामदास आठवलेजी हे मिळून करणार आहेत। तर महायुती म्हणूनच निवडणूक लढणार, प्रत्येकाला ताकद वाढण्याचा अधिकार आहे असं आशिष शेलार म्हणालेत। मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन एकनाथ शिंदे असं म्हणालेले आहेत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना त्यांनी टोला लगावलाय। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरून एकनाथ शिंदेंनी जोरदार टोला लगावला। अंबरनाथ मधील कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव न घेता ठाकरे बंधूंवर टीका केली आहे। काही नाटकं कॉमेडी असतात, रडकी असतात, काही काय असतात, ते जाऊ द्या, सोडून द्या। पण पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजलं होतं। आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे। ठीक आहे, जाऊ द्या, चांगलं आहे, चांगलं आहे। अशोक मामांचं एक नाटक खूप भारी होतं। त्या नाटकाचं नाव होतं सारखं छातीत दुखतंय, होतं ना, सारखं छातीत दुखतंय। मामांना मी सांगू इच्छितो, शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतंय। तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महायुतीचाच भगवा स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकणार असं एकनाथ शिंदे म्हणालेत। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे। मवियाला पराभव दिसत असल्यामुळे मोर्चे सुरू झालेत असं देखील शिंदे म्हणालेत। तर मवियाच्या मोर्चाची एकनाथ शिंदेंनी खिल्ली उडवली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल असा विश्वास देखील शिंदेंकडून व्यक्त करण्यात आला। त्यांना त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे, म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। आणि म्हणूनच जेव्हा लोकसभेमध्ये त्यांना मी नेहमी सांगतो, लोकसभेत त्या जिंकतात तेव्हा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध काही बोलत नाहीत। जेव्हा त्यांना कमी मतं पडतात, हरतात, तेव्हा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध ते बोलतात। बातमी आहे बीडमधून। ग्रामपंचायतीची निवडणूक असो की जिल्हा परिषदेची निवडणूक असो, आपण हलक्यात घेत नाही। माझी आणि ताईची आता महायुतीचं सरकार आहे, याबाबत एकदा चर्चा देखील झालेली आहे आणि मला खात्री आहे या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस युती करून निवडणूक लढेल असा विश्वास धनंजय मुंडेंनी व्यक्त केलाय। गावातल्या आपल्या सहकार्याची गावची निवडणूक सुद्धा कधी आपण हलक्यात घेतली नाही। जिल्हा परिषद, पंचायत समिती सुद्धा आपण या ठिकाणी हलक्यात घेणार नाही। माझी आणि ताईंची आता महायुतीचं सरकार एकत्र आहे, याबाबत एकदा चर्चा झालेली आहे।
पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। निवडणूक आयोगाची सलग 2 दिवस भेट घेऊनही निवडणूक आयोगाकडून कोणतीही समाधानकारक भूमिका न घेतल्यानं राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात आता दंड थोपटलेत। निवडणूक आयोगाविरोधात मुंबईमध्ये सर्वपक्षीय विरोधकांनी मोर्चा काढण्याचा निर्धार केल्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे। महाराष्ट्रभरातून आघाडीतील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी 1 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या या मोर्चामध्ये सहभागी होतील। तर ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तर काँग्रेसचे सगळेच ज्येष्ठ नेते या मोर्चामध्ये सहभागी होतील असं संजय राऊत म्हणाले। 1 नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघेल। महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून गावागावातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील। पहिली गोष्ट की निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत निवडणूक याद्या तपासण्याचा। याचा अर्थ निवडणूक आयोगाने हे मान्य केले की काहीतरी घोळ झालेला आहे। हे जर त्यांनी घोळ झालेला मान्य केला असेल तर तो घोळ त्यांच्या लक्षात आलेला असून सुद्धा ते जर डोळेझाकपणा करणार असतील तर त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी 1 तारखेला शनिवारी जो मोर्चा सर्व विरोधी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला आहे। सत्तेत असणारे लोक देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले तर कुणाची ना नाही, पण अशा चुकीच्या आणि म्हणजे चोरीच्या वाटेने मतदार घुसडलेल्या मतदार यादीचा ज्यांना फायदा होतो ते कदाचित आमच्या मोर्चामध्ये येणार नाही। तर विरोधक काढत असलेल्या या मोर्चावर सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे। पराभवाची चाहूल लागल्यामुळे त्यांचा थैथयाट सुरू असल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलाय। लोकसभेमध्ये यांना मतं पडली तर यंत्रणा बरोबर आणि यंत्रही बरोबर हे पराभूत झाले की यंत्रणाही चुकीचं आणि यंत्रही चुकीचं। मला वाटतं या सगळ्या गोष्टी मुंबईकर ओळखतात, राज्य ओळखतो, मराठी माणूस ओळखतो। निवडणुकांच्या पराभवाची चाहूल लागल्यावरची ही पळापळ आहे आणि ती पळापळ असलेली लोकांना दिसते। त्यांच्यावर अतिशय मरगळ आलेली आहे आणि म्हणून हा केविलवाणा प्रयत्न चाललेला आहे। मला समजत नाही, यादीमध्ये घोळ आहे, पेट्यांमध्ये घोळ आहे। हारल्यावर त्यांनी मान्य केलं पाहिजे। आता मला वाटतं ते सगळ्या निवडणुका हारणार आहेत, अगदी एकतर्फी हारणार आहेत आणि म्हणून आता उत्तर देण्यासाठी का हारलो तर मग आम्ही आधी सांगत होतो मतदार याद्या खराब आहेत, त्या बोगस आहेत, मशीन बोगस आहे। हे कारणं त्यांना शोधावे लागायला नको म्हणून ते आतापासून हे सगळे मोर्चे काढतायत।